कोणाला वोट करणार आहे दादा? दादा बरं मी सांगत. मी आणि आमच्या साईडला गेलेलो मस्त की मॉर्निंगलाच गेलो वोट करायला आणि देवदर्शन केलं. मग मी घरी आली इडली आणि चटणी बनवून टेस्टिंगला यायला दिले. तारीफ आहे का माझ्या? वाव किती छान झालेलं आहे. ही आहे चटणी. थोडी सफेद व्हायला पाहिजे होती पण हिरवी झालेली आहे. शिवसेना. पटापट सगळी घरची कामं आवरली. मी इडली बनवलेली, सगळा पसारा होता. मस्त इडली बनवली, भांडी वगैरे घासली, झाडू मारला मी आणि म्हटलं आता रेडी होऊया कारण की मला जायचं होतं अंडरग्राऊंड मेट्रोवाली आहे ना तिकडे. म्हटलं आता हा सगळा वहिनीचा मेकअप. वहिनी असली की एक फायदा मला असतो, ती असल्यावर मी यूज करते मेकअप, पण नसल्यावर तर अजून जरा जास्तच मज्जा येते. सर्व तिचा मेकअप मी यूज करते. सर्व टू जणीने स्वतःच रेडी होते मी मस्तपैकी. मस्त रेडी झाली आहे मी आता. फायनली मी माझं मस्तपैकी मिंत्रावरून घेतलेला मस्तपैकी ऑटो पकडली, मेट्रो स्टेशनला गेली. असं वाटत पण खरंच एक्सपिरियन्सने जे काम केलं त्याने अंडरग्राऊंड खूप भारी काम केलं, भारी. 40 रुपये तिकीट असं. खरंच जास्त लोक नव्हते, अजून काम खूप बाकी आहे असं वाटत होतं खरंच. पण मी फॉरेनला आहे. खूप छान केलं त्यांनी. खूप छान असं वाटत होतं की खरंच फॉरेनला आला. मी सगळे फॉरेनर लोक आले होते. फॉरेनर लोकांना आणि क्यूटची मुलगी तिकडे दिसते. मी 80 रुपयाचं तिकीट घेतलं होतं कारण की रिटर्न तिकीट काढलं होतं मी. एक्सपिरियन्स खूप भारी होता. हो आज तिकडून मी डायरेक्ट झू लागली. जे झूला लोक गाणं गात होती, लहान मुलं मस्तपैकी खेळत होते आणि मी थोडेसे माझ्यामध्ये सांगितलं म्हणजे व्हिडिओ काढ. मी मस्तपैकी एकदम खूप सुंदर वाटत, एकदम अमेझिंग एकदम थंड शांतता मस्त. आणि मग तिकडून नंतरला मग मी इस्कॉन मंदिरात गेलो होतो. मंदिर बंद होतं ना तेवढ्यात नाही खूप सुंदर वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.